करणार आहे 25 दिवसामध्ये. जोपर्यंत चालू करणार आहे एक माणूस एक कर्मचारी नियुक्ती करणार आहे आणि बाकीचं त्याच्यावरती औषधं वगैरे फवारणी त्यांनी चालू करणार आहे. पण हे सगळं आपण त्यांना 20 ते 25 दिवसासाठी आपण त्यांना हे सगळं करायला सांगतो. 25 दिवसानंतर त्यांनी आपल्याला पूर्ण तिथे प्रोजेक्टच उभा करून द्यायचा. त्यांचा ते कोर्टाचा निकाल लागो तो सीओचा प्रॉब्लेम. आणि दुसरं मंडईला जागा माझी मंडईला जागा त्यांनी अभ्यासामध्ये दिली कुठं मला माहिती तर फार मंडई कुठून हलवली. नगर परिषदेची जी इमारत होणार होती शाळा नंबर 1 आणि 2 मध्ये तर त्याच्याबद्दल त्या नगरपालिकेच्या इमारतीबद्दल कार्यालयाकडून कोणताही आदेश आम्ही त्यांना आलेला नाही आहे. त्यामुळे त्या इमारतीचा आपण तरी आपण काय करू शकत नाही. त्यामुळे शाळेनं जो पण काय कष्टापट वाढवण्याकडे लक्ष देऊन शाळा तिथं आपण त्या शाळेलाच जास्त महत्त्व देऊ. फक्त शाळा तिथं चालू एवढी प्रयत्न आपण नागरिकांनी करायचे. आणि मॅडम तुम्ही तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला स्वतः म्हणजे ह्याच्यानी सांगत आहे पहिल्यांदा की बाबा हे जे आहे ते फक्त 20 ते 25 दिवसामध्ये आपण करून घ्यायचं आहे तुम्ही. हां आणि कचरा डेपोवरती जे पण काही कामगार आहेत त्यांना किट जे आहे ते घालायची तुम्ही म्हणजे कंपल्सरीच करायचे ते. आणि कामगारांच्या पगाराचे पण बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. आत्ता सध्याला झाडू कामगार आणि गटारचे कामगार या दोघांचा संप चालू आहे मॉलमध्ये. तर तो पण संप तुम्ही लवकरात लवकर मिटवून ते गटाराची आणि रोजच्या झाडाची व्यवस्था तुम्ही लावून द्या. उद्या ती प्रश्न मिटला पाहिजे त्यांच्या कामगारांचा पगारीचा. हां ते ठेकेदारांनी सर जर एखादा कामगार एक दिवस जर आलेला नसेल तर त्याची हजेरी त्यांनी 2-3 दिवस वाढलेली नाही, गैरहजेरी लावलेली आहे. तर 2 दिवस केलेली आहे त्यांनी, 3 दिवस पण केलेली आहे. परत अन्याय होता कामा नये. परत त्यांचं जे विमा तुम्ही भरताय त्या विमाचा सर त्यांना प्रत्येक महिन्याला मेसेज केला पाहिजे त्यांना कुठल्या तारखेला पगार होती कामगारांना, सगळ्याच कामगारांना, फक्त कचरा डेपो नाही, सगळ्याच कामगारांना कुठल्या तारखेला पेमेंट होती त्या पेमेंटचा मेसेज प्रत्येक कामगारांच्या मोबाईलला गेलाच पाहिजे. हे सगळं व्यवस्था तुम्ही 25 दिवसामध्ये लावणार आहे सर. सर्वांच्या साक्षीने मी देतो. तुम्ही लय तुमचं पण घ्या आलं की माझा मोर्चा सामाजिक कार्यकर्त्या वस्त्रे यांनी या ठिकाणी 2 दिवस उपोषण मरण उपोषण सुरू केलं होतं. त्याच्या अगोदरही त्यांनी 2-3 दिवस उपोषण सुरू केलं होतं. मोहोळ शहरामध्ये जी समस्या होत्या त्या नगर परिषदेच्या आधारित होत्या. त्या समस्यासाठी त्यांनी गावासाठी आपला जीव पणाला लावला होता. आणि आज या ठिकाणी नगर परिषद प्रमुख गोरे मॅडम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी त्यांना लेखी दिलेला आहे. त्या लेखीमध्ये सांगितलेलं आहे की जे बी समस्या आहे 5 मागण्या आहेत त्या 5 मागण्या ह्या 25 दिवसामध्ये पूर्ण करून तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होत आहे. कचरा डेपोच्या मागण्या फक्त 25 दिवसामध्ये, कचरा डेपोच्या संदर्भातली मागणी फक्त 25 दिवसाचा कालावधी मंडई स्थलांतरित करायला. किशोर थोडं पुढे मध्ये तुम्ही या ठिकाणी थोडं पुढे बस ओके. त्याबद्दल मोहोळकरांच्या वतीने मी तुमचं करतो आणि या ठिकाणी थोडा आमच्या काँग्रेसच्या आणि नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आणि मोहोळमध्ये जे काही नागरी समस्या आहेत त्या समस्यासाठी ते झटत आहेत. गेल्या वेळी त्यांनी 15-20 दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. त्यावेळी प्रशासनाने समझोता करून काही काम थोड्या दिवसामध्ये होणार आहे असं सांगितल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केलेली होती. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या माघार घेतली. आता
आता ते काम झालेलं नाही म्हटल्यानंतर याही वेळी त्यांचं आता खरं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महिला आमरण उपोषण करते. त्याच्या पाठीमागच्या जे काही धोरण असेल किंवा या मोळच्या लोकांसाठी किंवा इथल्या नागरी सुविधासाठी जे काही त्यांची धडपड आहे प्रशासनाने लक्षात घ्यावी आणि त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रशासनाने लिहून दिल्याप्रमाणे काम करावं आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशी मी विनंती करतो. आणि ताईंना मला माहिती नव्हतं, मी परगावी होतो. मला कळाल्यानंतर ताईनं फोन केला आणि मी विनंती केली की प्रशासन जर व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन करत असेल तर आपण त्यांना साथ द्यावं आणि तुम्ही कृपया करून माघार घ्या आणि आपण त्यांना मुदत देऊ काम करण्यासाठी अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर त्यांनी माझ्या विनंतीला मान दिले. म्हणून मी त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो आणि पक्ष त्यांच्या पाठीमागं आहे. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील, कधीही ताईंना साथ दिल्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो.